नमस्कार. आज आपल्यासोबत दीपक जोशी सर आहेत, एक प्रसिद्ध वास्तुतज्ञ. आणि वास्तुतज्ञ या दृष्टीने की त्यांना वास्तूबद्दल बोलायचं का वास्तू त्यांच्याबद्दल बोलते, हा मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे. मला असं नेहमी वाटतं की वास्तूच त्यांना बोलते आणि त्याच्यामुळे ते खरं वास्तुतज्ञ आहेत. तर जोशी सर, आता आम्ही नेहमी घर बघायला गेलो किंवा कोणाकडे गेलो तर एक आपण सहज बोलतो, अरे काय छान वास्तू आहे. याचा अर्थ ती वास्तू आमच्याशी बोलते असंच नाही का? बरोबर. आहे की नाही? तर मला असा प्रश्न आहे तुमच्याकडे की वास्तू खरंच बोलते का? तुम्ही कधी कुठल्या वास्तूसोबत कधी बोललायत का? वास्तू ही प्रत्येकाशी बोलते. जे एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथले व्हायब्रेशन जे आहेत ते चांगले वाटतायत का वाईट वाटतायत. जे एखाद्या घरात गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अरे लवकर लवकर इथून घरात निघू. जे एक प्रकारे कुठेतरी ते स्पंदनं जे आहेत त्या वास्तूमधले जे एनर्जी लेवल्स आहेत त्या कुठेतरी तुमच्याशी बोलतायत की ही वास्तू कुठेतरी डिस्टर्ब आहे आणि या वास्तूमधल्या एनर्जी लेवल्स डिस्टर्ब आहे. कदाचित कारण हे तुम्ही नवीन आल्यामुळे तुम्हाला ते जाणवेल. तिथल्या राहणाऱ्या लोकांना कदाचित ते जाणवणार नाही. कारण का तिथे ते मर्ज झालेले आहेत. बऱ्याच वर्षापासून ते तिथे राहत आहेत. आणि वास्तू ही नक्कीच बोलते आणि तुम्हाला ते फक्त पकडता आलं पाहिजे. जसं आपल्याला रेडिओ लावल्यानंतर तुम्हाला ती एक फ्रिक्वेन्सी आपण चेक करतो आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला निसर्ग पण सांगत असतो एक प्रकारे. तसंच ती फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅच करणं गरजेची आहे की त्या वास्तूमध्ये काय तुम्हाला ती वास्तू सांगते. बरोबर. नाही असं होतं. आता आपण जसं मंदिरात गेलो कधी तर फार प्रसन्न वाटतं. येस. किंवा एखाद्याच्या घरी गेल्यानंतर असं तुम्हाला म्हणाला तसं मला पण बरेच अनुभव आले की इथं अरे नको थांबायला असं होतं नाही कधी. तो वास्तू आपल्याला जेव्हा बोलते तेव्हा बेसिकली काय पंचमहाभूतांमधलीच एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की वास्तूला एक स्वतःची ऊर्जा आहे, वास्तूला एक स्वतःची आयडेंटिटी आहे. म्हणूनच आपण त्या वास्तूच्या पुरुषाची पूजा करतो, हे करतो. अनेक लोकांना अनेक प्रॉब्लेम्स आणि अनेक वास्तुतज्ञ भेटतात. तर सगळ्यांच्या मध्ये प्रश्न असतो की खरा वास्तुतज्ञ कसा ओळखावा, त्याला काय म्हणून समजावं की हा खरा वास्तुतज्ञ आहे. कारण मी आज जर एखाद्या पोर्टलवर गेलो म्हटलं मला वास्तुतज्ञ हवेत, मला 100 फोन येतात आणि सगळेजण मला एकदम असं पडवून निक्षून सांगतात की आम्ही म्हणजे फार ग्रेट आहेत. बरोबर. तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला नेहमी प्रश्न पडतो की वास्तुतज्ञ खरंच कसा ओळखावा. म्हणजे आपण सुरुवात इथून करूया की वास्तुतज्ञ हा माझ्याकडे आल्यानंतर तो खराच वास्तुतज्ञ आहे ओळखावं कसं. बेसिक गोष्टी म्हणजे त्याचा अनुभव किती वर्षाचा आहे हा एक आपण बघू शकतो. त्याला खरंच त्या वास्तुशास्त्राबद्दलची काहीतरी नॉलेज आहे की नाहीये याचा आपण एक विचार त्याच्यामध्ये करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट त्याची बैठक. ऑफकोर्स आपण प्रत्येक गोष्टी त्याला विचारू शकत नाही आपण तुमची बैठक किती आहे, तुमची ध्यानधारणा किती आहे असं विचारता येत नाही. त्याला कोणीच विचारत नाही. पण एकंदर त्याला किती वर्षाचा अनुभव आहे, हा किती वर्षापासून या फील्डमध्ये काम करतोय, हा एक बेसिक आपण गोष्ट त्याला विचारू शकतो. ऑफकोर्स ते कळते आपल्याला की बाबा एवढ्या वर्षाचा त्याचा अनुभव आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा वास्तू बघताना आजकाल प्रॉब्लेम कसा झालाय की आजकाल खरं सांगायचं झालं थोडासा मी एक काय म्हणतात एक हार्श बोलेल या विषयावरती. आजकाल या अध्यात्माचा किंवा वास्तुशास्त्र ऍस्ट्रोलॉजी याचा एक धंदा झालाय. करेक्ट. सिंपल सांगायचं झालं तर जे आज करोनानंतर तर जास्तच झालं. कारण करोनानंतर ऑनलाईन क्लासेस ओपन झाले. ऑनलाईन क्लासेस ओपन झाल्यानंतर जो तो क्लास करतो आणि क्लास संपला की लगेच स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड छापणं किंवा स्वतःला मी वास्तुतज्ञ मोठा झालो. पण त्याला किती वर्षाचा अनुभव आहे काय आहे काहीच माहित नाही. ओके. सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगाल तर पहिली गोष्ट तुम्हाला त्याचे ब्लेसिंग्स पाहिजेत. जर ते ब्लेसिंग असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने या फील्डकडे, मी वास्तुशास्त्रच म्हणत नाही तर एकंदर स्पिरिच्युअल फील्डमध्ये पुढे जाऊ शकता. जर तुमचे ब्लेसिंगच नसतील, ब्लेसिंग म्हणजे काय, त्या एनर्जीची तुमच्या बरोबरचं कनेक्शन. कारण एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर त्याला जे काय प्रॉब्लेम होत आहेत कदाचित त्याला प्रॉब्लेम कळत नाहीत त्या घर मालकाला, घरातल्या गृहिणीला, जे कोणी असतील ते. पण त्या वास्तुतज्ञाला का कळतात, कारण
ती एनर्जी कुठेतरी त्या वास्तुदेवतेला सांगत असते, अरे तू या घरात जातोय, या घरात हा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि बरेचदा म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर एक वास्तू मी केली, त्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम हा होता की त्यांना गेले 8-10 वर्ष झाले लग्न होऊन मुलबाळ नाही, घरात भांडणं चालू आहेत, रेस्टॉरंट आहे पुढे, ते रेस्टॉरंट चालत नाहीये. तर आता प्रश्न हा पडतो, आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट माझ्याकरता हा मोठा क्वेश्चन मार्क होता. वास्तूप्रमाणे नियमानुसार चांगली होती, म्हणजे एंट्री बऱ्यापैकी पूर्व ईशान्येमध्ये होती, अग्नेमध्ये बरोबर किचन, जे काही शास्त्र नियमानुसार सांगितलं जातं, नैऋत्य दिशेमध्ये बरोबर बेडरूम होता. तर या गोष्टी सगळ्या जिथे पाहिजे तिथे होत्या, पण तरी त्यांना प्रॉब्लेम येतोय. आता इथे प्रश्न येतो, बरेच लोक कदाचित कोणी ठीक आहे या रेमेडीज करा तुमचं चांगलं होईल असं बरेच लोक सांगू शकतात. पण आता इथे मी जनरली मी वास्तुशास्त्राबरोबर मी डाउजिंग मास्टर आहे. डाउजिंग म्हटल्यानंतर एक लोलकशास्त्राचा माझा अभ्यास आहे, गेले 16-17 वर्षाचा माझी प्रॅक्टिस आहे. मी डाउजिंगला प्रश्न विचारला की खरं यांच्या घरात जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, हे प्रॉब्लेम्स या कर्मामुळे येत आहेत, वास्तूमुळे येत आहेत, का इतर अजून काही कारण आहेत. त्या मला कुठेतरी सिग्नल मिळाला, कुठेतरी कर्माशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत. जेव्हा मी त्या व्यक्तीला, जनरली आमच्याकडे येणारी लोक जे असतात, आम्हाला अर्धवट सांगितलं जातं, समोरच्याला डिटेल सांगितलं जात नाही, बाबा याला किती येतं आपण बघू. तर प्रत्येक तुमचीच परीक्षा बघायला बसलेला असतो. तो एक परीक्षा बघण्यासाठी त्याने मग त्यानंतर जेव्हा मी विचारलं त्यांना की खरं तुमचा बिझनेस काय तुमचं काय हे होतं, तेव्हा ती व्यक्ती मला बोलली की आमचा बिझनेस पिढीजात धंदा जो आहे तो आधी होता, म्हणजे एकंदर आधी आम्ही तो करायचो, आता हळूहळू मी तो बंद केलाय. दमनवरनं दारू चोरून आणायची आणि अहमदाबादमध्ये विकायची. म्हटलं उत्तर सापडलं, वास्तुशास्त्र बंद करा, प्रॉब्लेम वास्तूचा नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या कर्माचा आहे. कारण ज्या घरात दारू गेली तिथल्या घरातल्या आया बहिणींनी तुम्हाला आशीर्वाद दिले, शाप दिले, तुम्ही सांगा. तेव्हा त्याच्या आता काय करायचं, काही करायचं नाही, माफी मागायची. बरोबर. कारण एकंदरीत त्या घराचं नुकसान, कारण दारूच्या मुळे कुठेतरी त्या फॅमिलीमध्ये डिस्टर्बन्स झाला असेल, मारझोड, हे सगळ्या गोष्टी घडतात. आजकाल आपण न्यूजपेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये या गोष्टी वाचतो. तर हे आपल्याला तिथे जज करता आलं पाहिजे वास्तुतज्ञ, व खरंच प्रॉब्लेम नेमका वास्तूचा आहे का इतर अजून कुठल्या विषयांचा. असं एक इंटरेस्टिंग हे असतं की लोक म्हणतात की दक्षिण दिशेला तुमचा बिझनेस असू नये, मग दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. पण तुम्ही जर तसं पाहिलं तर मुंबईमध्ये सगळ्यात फ्लरिशिंग होणारा एरिया साऊथ मुंबई आहे. बरोबर. दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक इज व्हेरी बरोबर प्रॉमिनंट. पुण्यामधला लक्ष्मी, आमच्या पुण्यातला लक्ष्मी रोड सगळा साऊथला. बरोबर. हे काय आहे, म्हणजे आता काही जण म्हणतात की दुसरा अजून एक ह्याचा लागून प्रश्न विचारतो की काही लोक म्हणतात की लोकांच्या पत्रिकेला जोडून तुम्ही वास्तू बघायला पाहिजे. आता घरामध्ये 4 लोक, 5 लोक, 8 लोक, पूर्वी तर जॉईंट फॅमिली असायच्या, 15-15, 20-20 लोक असायची. तर कोणाच्या ह्याला ते कसं करणार आपण, तर काय असतं असं. एकंदर सर्वात पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला की दक्षिण दिशेला दरवाजा असून सुद्धा तो फ्लरिश झालेला आहे, तो एक ग्रोथ त्याची झालेली आहे. तर ऑफकोर्स सगळेच दरवाजे हे चांगले आहेत. म्हणजे 4 दिशांमध्ये जे दरवाजे म्हटले जातात, पूर्व दिशेला पण एक दरवाजा असतो, तो पॉझिटिव्ह असतो, उत्तरेला पण पॉझिटिव्ह आहे, पश्चिमेला पण पॉझिटिव्ह आहे, दक्षिणेला पण एक एरिया जो असतो तो पॉझिटिव्ह असतो. अर्थात ते दिशा डिग्री वाईज काढायला लागतात म्हणा, किंवा तिथले जे काय अर्थात आपण वास्तुशास्त्र करतो आतापर्यंत मार्केटमध्ये 8 दिशा आणि याच्यावरती काम करत होतोय. आता आपण जनरली जे वैदिक वास्तुशास्त्र आहे ते 45 देवतांवरती काम करतो. बरोबर. जे 45 देवता जे आपल्या घरामध्ये वसलेले आहेत, त्या 45 देवतांमधलं कुठली देवता ही दरवाजा करता जास्त चांगली आहे, त्यानुसार त्या देवतेच्या ठिकाणी आपण दरवाजा टाकू शकतो किंवा काढू शकतो. हा झाला एक प्रश्न म्हणजे जो आला. आणि ऑफकोर्स दक्षिणेतले काही सगळेच दरवाजे आले की लगेच ते एकदम निगेटिव्ह आहे असं काही नाही, त्याचा सुद्धा बेनिफिट त्या व्यक्तीला खूप चांगला होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट जो आहे की तुमचा एक प्रश्न असा होता की
घरामध्ये खूप लोक आहेत, घरामध्ये खूप लोक. हा सर्वात महत्वाची गोष्ट ऍक्च्युली तसं विचार केला तर वास्तुशास्त्र हा एक सेपरेट विषय, ऍस्ट्रॉलॉजी हा एक सेपरेट विषय. खरं सांगितलं गेलं तर वास्तुशास्त्र एक वेगळा अभ्यास केला गेलेला आहे त्या वास्तुशास्त्र या विषयावरती, आणि ऍस्ट्रॉलॉजीचा एक वेगळा अभ्यास आहे. पण जनरली असा एक साधारणतः अभ्यास हा पण एक आहे की तुमची कुंडली काढल्यानंतर कुंडलीमधलं चतुर्थ स्थान जे आहे, ओके, आणि तुमचा मंगळ ग्रह म्हटल्यानंतर तो भौमग्रह आला, भूमीचा कारक, तो कुठे कशी प्रतियुती करतो आहे, त्याचं कनेक्शन कुठे आहे, तो कुठे बसलेला आहे, यानुसार आपण ठरवू शकतो की तुम्हाला घर कसं मिळणार. मध्ये घर चांगलं असेल, तुम्ही झोपडीत राहणार का, तुम्ही बंगल्यात राहणार का, तुम्ही रो हाऊस मध्ये राहणार का, किंवा तुम्ही एखाद्या बिल्डिंग मध्ये राहणार, हे आपल्याला एक अंदाज घेऊ शकतो की कुंडलीच्या माध्यमातून. आजकाल एक अष्टवास्तू नावाचा एक प्रकार आहे, ऑफकोर्स तो सुद्धा एक त्याच्या लेवलवरती तो एक ग्रेट आहे, तिचे एक नक्कीच चांगली त्याची एक हे आहे, अभ्यास आहे तो. पण जनरली एक वास्तुशास्त्र, जनरली मी असं हे असतं की बाबा पहिले वास्तुशास्त्र आपण बघावं, वास्तुशास्त्रामध्ये जर त्याला बाबा प्रॉब्लेम्स अजून हे उपाय करून सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, मग आपण कुंडलीकडे जावं. हा जनरली माझा स्वतःचा एक हे आहे. आजकाल एक साधारणतः कुंडलीवरनं सुद्धा बघितलं जातं की तुमचं घर कुठे आहे, तुमचं घरातली रचना कशा आहे. आता याच्यामध्ये प्रश्न येतो की घरामध्ये 4 जण राहत आहेत, तर 4 जणांची कुंडली बघायची का, कोणाला प्रॉब्लेम आहे याचा विचार करून कुंडली बघितली जाते, हा एक प्रकार. दुसरा अजून एक अभ्यास केला जातो की ग्रह मालक, घर मालक कोण आहे, त्या घर मालकाचा कुंडली घेऊन त्याचा अभ्यास. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत अभ्यासाच्या, वेगवेगळ्या पद्धतींच्या माध्यमातून ऑफकोर्स प्रत्येकाचा एम एकच आहे की त्या व्यक्तीच्या घरातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची तीव्रता कमी झाली पाहिजे किंवा गेली पाहिजे, हा एकच आहे. आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. एक सोपा प्रश्न विचारायचा तर कुठल्या दिशेला घर घेऊ नये असं काही नियम आहे का, की म्हणजे तुम्हाला असं सांगायचं म्हटलं की या 2 दिशा तुम्ही नॉर्मली गरजेच करा, म्हणजे हे लोकांना तुम्ही घेऊच नका, असं तुम्ही काही सजेस्ट कराल का? असं काहीच नाही, असं काही नाही. कुठल्या, आता हे आपण कसं ठरवणार कुठल्या दिशेत घर घेऊ नये. एखादी बिल्डिंग बनते, एखादा प्लॉट आहे, तर आपण आता जो घर आहे एक आहे, फक्त प्लॉट मध्ये आपण जर विचार केला तर बाबा मी प्रयत्न करेल प्लॉटच्या नैऋत्य दिशेमध्ये तुमचं घर कसं येईल, हा एक माझा प्रयत्न असेल. दक्षिण दिशेत कसं येईल किंवा पश्चिम दिशेत कसं येईल हा मी प्रयत्न करेल, कारण का त्या प्लॉटच्या नैऋत्य दिशा एक एकंदर अर्थ एलिमेंट म्हटली जाते, एक स्टॅबिलिटीची दिशा म्हटली जाते. त्या एकंदर सोसायटीमध्ये तुम्ही एक स्टेबल व्यक्तिमत्व राहाल याकरता आपण तो नैऋत्य दिशेमध्ये त्याला जागा देऊ शकतो. म्हणजे सोसायटीचा चौकोन केला तर त्याच्या नैऋत्य दिशेला जो काही फ्लॅट असेल तर तो त्या सोसायटीमध्ये त्याला नैऋत्य दिशेला जर घेतला तर ऑटोमॅटिकली त्याचा दरवाजा कुठेतरी ईशान्य उत्तर जागोनमध्ये आतले पॅरामीटर सुद्धा कुठेतरी त्याचे पॉझिटिव्ह येऊ शकतात. ओके, तर त्या दृष्टिकोनात हा विचार केला जातो. आणि घर आणि ऑफिस, आता भारतामध्ये आपण किती नाही म्हटलं तरी आता एंटरप्रिनरशिप खूप जास्त चांगले दिवस येत आहेत आणि बरेच लोक हे करतायत. पण असं होतं की घर आपण बघून घेतो, पण बिझनेस करताना आपण बजेट बघतो. बरोबर, की आपल्या बजेटमध्ये ऑफिस बसतंय का, किंवा आपल्याला काय तिथे आपल्याला चॉईसेस फार कमी असतात. घराला जसं त्या मानाने चॉईसेस खूप जास्त आहेत, पण बिझनेसला तुम्हाला पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा पर्टिक्युलर ठिकाणीच तुम्हाला ते तो बिझनेस टाकायचा असतो, तेव्हा तुमच्या तो ऑप्शन्स खूप लिमिटेड असतात. तेव्हा तो बिझनेस म्हणजे जी जागा असते ती पण खूप छोटी असते. बरोबर, ज्याचा मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आता सुद्धा की फार मोठे ऑफिसेस नाही, आय एम टॉकिंग अबाउट की जे छोटी व्यावसायिक आहेत आणि छोटासा गाळा घेतला तर तिथे ईशान्य नैऋत्य वगैरे 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 कसं त्याने मांडावं, कसं ऍडजस्ट करावं सगळ्या गोष्टी. नाही, आता त्याचं तो ज्या गाळा घेतल्यानंतर त्याची कामाचं स्वरूप कसं आहे, तो नेमका तिथे ऑफिस कसं टाकणार आहे, त्यानुसार आपण मग त्याची घरातली त्याचा शॉप मधली रचना किंवा त्या ऑफिस मधली रचना आपण करू शकतो. आता समजा दक्षिणेमध्येच त्याचा नेमकं शटर आलंय तर दक्षिण भागाकडे एक दरवाजा मांडला जातो, दक्षिण आग्नेयच्या झोन मध्ये. ओके,
त्या झोनमध्ये एक दरवाजा आपण टाकला तर तो आपला दरवाजा पॉझिटिव्ह. अच्छा. ओके. नैऋत्यमध्ये बसायला पाहिजे साधारणतः, नैऋत्य पश्चिम मध्ये तिथे त्याचं कॅबिन. इतर स्टाफ लोकांचं कॅबिन किंवा त्यांचे सेटिंग अरेंजमेंट आपण उत्तर पूर्व दिशेमध्ये आपण ती वर्किंग करू शकतो. म्हणजे तिथे त्या छोट्या एरियामध्ये सुद्धा आपण त्याचा एक विचार करू शकतो की बाबा या ठिकाणी तुमचं देवघर ठेवा, या ठिकाणी तुमची सिटिंग अरेंजमेंट करा, इथे तुमचा साफ येऊ द्या. या पद्धतीने त्याला आपण ती एक काय बोलतात ती गाईडलाईन देऊ शकतो किंवा असं असं तुम्ही करा. एखादा मोठा प्रिमायसेस असेल तर मग तिथे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा विचार आपण करू शकतो. एंट्रन्स कुठे आलेलं आहे, त्यांच्याकडे डिपार्टमेंट काय काय आहे. बरेचदा डायरेक्टर 2-2-3-3 डायरेक्टर असतात, 2-2-3-3 पार्टनर्स असतात. मग त्यांची सिटिंग अरेंजमेंट कुठे असेल, तिथे लिगल डिपार्टमेंट असेल, तिथे कुठला तरी ऍडमिन डिपार्टमेंट असेल, तिथले HR डिपार्टमेंट आहे, असे वेगवेगळे अकाउंट डिपार्टमेंट आलं महत्वाचं. तर त्यांची पण एक सोय किंवा त्यांची बसण्याची जागा एक आपण वर्किंग करू शकतो. या ठिकाणी तुम्हीच बसायचं. जसं आता मी अकाउंट डिपार्टमेंट म्हणा किंवा अकाउंटशी संबंधित लोक असतील, मी जनरली सांगेल उत्तरेमध्ये बसा. ओके. अकाउंट हेड जर असेल तर पश्चिमेमध्ये बसा. तर या पद्धतीने आपण त्याला सेटअप देऊ शकतो. ओके. 100% डेटा येणार नाही आणि बरेचदा लिमिटेशन असतात. 100% वास्तू आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही. आणि मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की फार तोडफोड करायची आता आजकाल गरज राहिली नाहीये. वास्तू आधी कशी लोकांना भीती होती की अरे वास्तूवाल्या आले म्हणल्यानंतर ही भिंत तोड, ही भिंत लाव, इथे काहीतरी कर, तिथे काहीतरी कर. तर आता तसं काही राहिलेलं नाही असं तुम्ही मला परवा बोलताना म्हणाला. ते नेमकं त्याने तुमचे उपाय साध्य होतात का पण विना तोडफोड उपाय साध्य होतात. आपल्याकडे वेगवेगळे प्रकार असतात उपायांच्या बाबतीतले. जे वैदिक उपायांमध्ये आपण जाऊ शकतो. वैदिक उपायांमध्ये काही रत्नांशी संबंधित काही विषय असतात, काही यंत्रांच्या संबंधित काही विषय असतात. ते आपण इन्स्टॉल करून त्या एरियामध्ये ठेवून एक ऊर्जा लेवल, सिंपल आहे. वास्तुशास्त्र करतो म्हणजे काय करतो, एनर्जी लेवल जी डिस्टर्ब झाली तिला बॅलन्स केलं जातं. माझी ती बॅलन्स कशी होणार, मग घरातली थोडीफार रचना चेंज करून, घरातले कलर थेरपी जी आहे, ओके, क्रोमॅटोथेरपी आपण त्याला म्हणू, कलर थोडेफार चेंज करून. ऑफकोर्स त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकार असतो की मी भिंतीला जनरली कलर सांगत नाही. पूर्ण भिंतीला तुम्ही व्हाईटच कलर घ्या, पण एक सिम्बॉलिक कलर त्या एरियामध्ये येऊ द्या. बरोबर. कारण बरेचदा काय होतं, इथे थोडासा ऍस्ट्रोलॉजिकल पार्ट कसा येतो. समजा मी आता दक्षिण दिशेला, जनरली सगळेच वास्तुतज्ञ सांगतील दक्षिण दिशेला रेड कलर लावून टाका. पण समजा आज मी रेड कलर लावला आणि येणाऱ्या काही दिवसात किंवा त्या व्यक्तीची दक्षिण दिशेला मंगळाचं स्थान आहे आणि त्या व्यक्तीची समजा महादशा, महादशा, अंतर्दशा किंवा दक्षिण दिशेचा मंगळ जो आहे तो कुठेतरी डेबिलिटेटेड असेल, नीचेचा असेल, तर कुठेतरी त्या कलर लावल्यानंतर त्याला तो त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. होऊ शकतं असं, कारण तो ऍग्रिवेट झाला. ती दिशा ऍग्रिवेट होण्यापेक्षा तो ग्रह ऍग्रिवेट झाला. ओके. मग तिथे मी जनरली काय करतो, बाबा कुठेच कलर लावू नका. सिम्बॉलिक कलर आपण लगेच काढू शकतो. एकदा भिंतीला कलर लावला तर तो काढू शकत नाही. तर असे काही छोटे छोटे उपाय आहेत. अजून काही उपाय आजकाल वापरले जातात ते म्हणजे अरोमा, म्हणजे इसेन्शियल ऑइल. काही इसेन्शियल ऑइल असे आहेत की त्या पर्टिक्युलर दिशांसाठी काम करतात. त्याचा अभ्यास बऱ्यापैकी आता लोक करतायत, काही वास्तुतज्ञ करतायत आणि त्यानुसार सुद्धा आपण त्याचा विचार करू शकतो. पर्टिक्युलर एखादा ईशान्य दिशेमध्ये हा ऑइल किंवा ईशान्य डिफ्युजर आपण ठेवतो. सिंपल एक डिफ्युजर आजकाल मार्केटमध्ये मिळत आहे, ते तिथे लावून द्या. मी असं म्हणणार नाही 100% तुमची वास्तू त्याच्याने, आपण त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो कुठेतरी आपण कमी करू शकतो. सिंपल वास्तू आपण जी निगेटिव्हिटी आहे ना त्याची सिव्हिरिटी आपण कमी करू शकतो. ती जात नाही, कुठलीच निगेटिव्हिटी जात नाही. पण अजून एक प्रश्न आहे, थोडासा ट्रिकी आहे. एक ऍप वाले जे सगळे वास्तुतज्ञ आहेत किंवा ज्योतिष लोक आहेत की ऍपवर 10 रुपये भरा, 50 रुपये भरा, 100 रुपये भरा, म्हणजे ते खरंच मी एकदा ट्राय केलं होतं, पण ते बोलता बोलता कधी 1000 रुपये झाले मला कळाले नाही.
बरोबर. ठीक आहे, तर 200 रुपये संपले, मग परत 300 रुपये, परत 400 रुपये. तर तुम्ही असं एखादं ऍप पिक करणे आणलं तुमचं? नाही, सर्वात महत्वाची गोष्ट मला एकंदर मी आधी सांगितलं की मला या शास्त्राचा धंदा नाही करायचा. ओके. कारण का ह्या ऍप मध्ये कसं असतो की 1 मिनिटं बोलला की तुमचे 10 रुपये झाले आणि 1 मिनिटं कोणीच बोलत नाही. कारण एका प्रश्नामधून दुसरा प्रश्न क्रिएट होणार, दुसऱ्या प्रश्नातून तिसरा प्रश्न क्रिएट होणार आणि मग ते बिल बरोबर मीटर झाले तुमचे 300-500 रुपये, 1000 रुपये ते कधी होतील तुम्हाला कळणार नाही. हा एक बिझनेस आहे. ओके. आणि समोरच्याला जाळात ओढण्याकरता 10 रुपये तुमचा प्रश्न आम्ही उत्तर देऊ असं होत नाही. आणि आजकाल ऍक्च्युली ते प्रकार खूप चालले म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा आजकाल क्लासेस 99 रुपयामध्ये क्लास, ऍस्ट्रॉलॉजी शिका 99. 99 रुपयाला ऍस्ट्रॉलॉजी शिका. बेसिक थोडंफार ते ठीक आहे. मी असं म्हणत नाही सगळेच वाईट शिकवत नाही, काही लोक चांगले. मी असे पण काही कोर्सेस केलेले आहेत 99 रुपयात. मी गुगल पण एक कोर्स केलेला आहे जे मला माहित पण नव्हतं की मला वाटलं हा वेबसाईट काय वेबिनार असेल 1 तासाचा. पण त्या व्यक्तीने खरंच प्रामाणिकपणे पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण क्लासच केला. याला मी मानेन. ठीक आहे. यातच असं सुद्धा एक प्रकार होतात आणि त्याच्यामध्ये मग काय असतं 99 रुपयात 101 रुपयामध्ये थोडासा एक बेसिक नॉलेज दिलं जातं आणि बेसिक नॉलेज दिल्यानंतर मग ठीक आहे तुम्हाला एक ऍडव्हान्स कोर्स आमचा असा आहे. मग त्याच्याकरता तुम्हाला 10,000 भरायचे, 5,000 भरायचे, 15,000 भरायचे. एकंदर कसं आहे तुम्हाला एक लालूच दाखवणं हा जो काय प्रकार असतो ना आपल्या शब्द आहे त्याच्यामध्ये, तर लालूच दाखवून त्याला अट्रॅक्ट केलं म्हणजे ते अट्रॅक्ट केल्यानंतर मग त्याच्या वेबसाईटला त्याच्या वेबिनारला म्हणा किंवा आरामात 100, 200, 300 लोक येतात. आता 100, 200, 300 लोकांमध्ये 25 लोक तर नक्कीच क्लास करतील पुढचा. झालं त्याचा फक्त तेवढाच इंटरेस्ट होता की मी असं म्हणणार नाही हे वाईट आहे, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम फक्त हा होतो की बरेचदा ज्यांना या विषयाचं फारसं नॉलेज नसतं म्हणा किंवा खूप असं काही नुकतेच त्यांनी शिकून आलेले आहेत, ही लोक सुद्धा आजकाल या विषयांमध्ये पडायला लागतात. इथे थोडंसं दुःख आहे, बाकी काय. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की माझा एक मित्र होता आणि त्याचं घर घेतल्यानंतर त्याला वास्तुतज्ञाने सांगितले की बाबा हे एकदम बेस्ट आहे वास्तूप्रमाणे. आणि बिचारा त्या वास्तूत राहायला गेला वगैरे झालं आणि नंतर त्याच्या बायकोने दुसरा वास्तुतज्ञ बोलवला आणि त्याने सांगितलं की तुम्ही इथे राहाल तर तुम्हाला हेल्थ इश्यूज येतील, बरोबर, तुम्हाला काहीतरी क्रोनिकल प्रॉब्लेम होतील. आता तो इतका परेशान आहे, तो म्हणला कुठलाच ऐकावं आणि कोणाचं नाही ऐकावं, पण विषयाची परीक्षा घ्यायची का. ठीक आहे. तर ही सिच्युएशन एखाद्या सोबत झाल्यानंतर त्यांनी नेमकं करावं काय, बरोबर, काय करावं त्यांनी. नाही आता याच्यामध्ये एक विषय, पहिली गोष्ट हा आहे खरंच ती म्हणजे आता माझी प्रॅक्टिस अशी असेल की मी प्रत्यक्ष त्या वास्तूमध्ये जाईल, वास्तूचं एक अनालिसिस प्रॉपर करेल आणि वास्तूचं अनालिसिस केल्यानंतर मी आधी सांगितल्याप्रमाणे मी मास्टर डाउझर आहे, माझ्याकडे अजून काही वेगळ्या गोष्टी मी शिकलेलो आहे, तर त्याचा आपण एक अनालिसिस घेईल की खरंच ही वास्तू त्याच्याकरता योग्य आहे की नाहीये. जसं आता काल परवा माझ्याकडे एक उदाहरण म्हणजे एका मोठ्या वास्तुतज्ञाने त्यांच्याकडे व्हिजिट केली, सगळ्या रेंगोळीज लावल्या. आता सगळ्या रेंगोळीज लावल्यानंतर त्यांना सुरुवातीला चांगला बेनिफिट मिळाला, नंतर हळूहळू परत ते डाऊनफॉलला आले. आता डाऊनफॉलला आल्यानंतर मग त्यांनी दुसरा अजून एक वास्तुतज्ञ बोलवला. आता दुसऱ्या वास्तुतज्ञाने हे जे काय लावलं हे तुमच्याकरता कामाचं नाही, हे तुम्ही काढून टाका. त्याने ते घेतलं आणि पाण्यात टाकून दिलं. म्हणजे माझं चांगलं, म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा हे प्रकार असतात, त्याचं वाईट माझं चांगलं, हा जो काय प्रकार असतो त्याने त्यांचं लावलं, त्याचा सुद्धा त्याला काय फायदा झाला नाही, परत ते पण काढलं, ते पण टाकून दिलं. असं 2-3 वास्तुतज्ञ त्यांनी केले आणि मला कुठेतरी त्यांनी मे बी माहित नाही, मला कुठेतरी त्यांनी फेसबुकवरती बघितलं, कुठे बघितलं, मला बोलवलं आणि मी फक्त त्यांना एकच प्रश्न केला, तुम्ही आतापर्यंत 3-4 वास्तुतज्ञांना तुमचं घर दाखवलं, 3-4 वास्तुतज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या रेमेडीज लावल्या, तरी तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. याचा अर्थ निसर्ग तुम्हाला सांगतोय, वास्तू तुम्हाला सांगते इथून तू निघ. सिंपल ना. तू काय करतो, फक्त लोकांना बोलवतोय,
ते त्यांची पोळी वाजून घेत आहेत, मस्तपैकी ₹1,00,000 बिल करतायत, 50,000 बिल करतायत आणि तो करतोय. आज भलं होईल, उद्या भलं होईल. अरे पण प्रश्न असा आहे, तुझी वास्तू बघितल्यानंतर मला आग्नेय दिशेमध्ये 2-2 टॉयलेट दिसत आहेत, नैऋत्येमध्ये मास्टर बेडरूम पाहिजे तिथं किचन दिसतंय, शेगडी दिसतंय. ओके, सर्वात महत्वाची गोष्ट, तुझा जो प्रॉब्लेम येतोय, तुझा बिझनेस ठप्प झालेला आहे, तर नैऋत्य दिशेला स्टॅबिलिटी डिस्टर्ब झालेली आहे, आग्नेय दिशेला कॅश फ्लो जो प्रॉब्लेम आहे, ओके, तो डिस्टर्ब झालेला आहे आणि हेल्थ प्रॉब्लेम वाढलेत. आग्नेय दिशेला तर डिस्टर्बन्स झाला की तो हेल्थ प्रॉब्लेम कुठेतरी क्रिएट करतो. तर हे सांगितल्यानंतर त्याला कुठेतरी आज म्हणे मला खऱ्या अर्थाने कोणतरी असं सांगितलं, म्हणजे आता तो व्यक्ती मला म्हणतो, सर काय तुमच्या रेमेडीज असतील? म्हटलं काही रेमेडीज करू नका. कशाला रेमेडीज करताय? मी परत अजून तुम्हाला 5 रेमेडीज लावेल, परत तुम्ही मला म्हणाल की याच्या रेमेडीचा काही काय. त्यापेक्षा निसर्ग सांगतोय, वास्तू तुम्हाला सांगते, आणि ऑफकोर्स त्याच्या घरात गेल्यानंतर मला सुद्धा त्रास व्हायला लागला, थोडंसं डोकं जवळ झालं. म्हटलं एनर्जी लेवल जी पाहिजे, जनरली आमचं म्हणणं असतं उत्तर ईशान्य पूर्व दिशा ही मोकळी पाहिजे. तिकडे असली खिडकी पाहिजे, तिकडे दरवाजा पाहिजे, तिकडे भाग मोकळा पाहिजे आणि त्याचा बंद. मोकळा काय, दक्षिण नैऋत्य भाग मोकळा. त्या कुठेतरी अनइझी फील होणं, त्याला डिस्टर्बन्स येणं, त्याचा बिझनेस डेव्हलप न होणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडत होत्या आणि हेल्थ प्रॉब्लेम्स वाढणं. म्हटलं आता किती वर्ष राहिले तू? 11-15 वर्ष तिथे राहिलोय, 11-12 वर्ष. म्हटलं ओके, आता विचार करा. मी असं म्हणत नाही उद्याच्या उद्या जा, पण येणाऱ्या वर्षभरात असाही विचार करा की बाबा आपल्याला इथून निघा. घरामध्ये मंदिराची जी जागा असते त्याच्यासाठी काही वास्तुशास्त्र आहे का? इथं लावू नये, इथे लावावं, इथे असू नये? एक साधारणतः शास्त्र नियमानुसार मंदिराची जागा ही ईशान्य दिशेत सांगितली जाते. ईश तत्वाची जागा, ईश्वराची जागा. ओके, त्या भागात तुम्ही मंदिर लावू शकता. जर ईशान्य दिशा पॉसिबल नसेल तर तुम्ही पूर्व दिशेत तुम्ही घेऊ शकता. पूर्व दिशा पॉसिबल नसेल तर उत्तर दिशेत सुद्धा घेतलं तरी हरकत नाही. या 3 दिशा ज्या आहेत त्या आपल्या खास करून आपण वास्तुशास्त्रामधल्या ज्या वास्तुशास्त्र अभ्यासामध्ये ह्या 3 दिशा जास्त करून सांगितल्या जातात. या देव दिशा म्हटल्या जातात जनरली, आणि इतर दिशा ज्या त्या असुर दिशा असे साधारणतः अभ्यास आहे की बाबा दक्षिण, नैऋत्य, पश्चिम ह्या असुर दिशांचा हा एरिया आहे. तुम्ही देव दिशा, देवांना देव दिशेत ठेवा, रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतील. मगाशी आपल्याला ऑफलाईन बोलताना तुम्ही म्हणालात की तसं लोक फॅमिली डॉक्टर करतात, तसं एक फॅमिली ज्योतिषी आणि एक फॅमिली वास्तुकार पण तुमच्या फॅमिली सोबत असणं हे अत्यंत गरजेचं आहे, की जो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू शकेल. की म्हणजे वास्तू ही काही वन टाइम व्हिजिटची किंवा वन टाइम काम करायची गोष्ट नाहीये. कारण जसं निसर्ग बदलतो, 4 ऋतू बदलतात, तसंच त्याप्रमाणे आपल्या परिस्थिती बदलते, भौगोलिक परिस्थिती बदलते, नंतर तुमचे ग्रह बदलतात. तर या सगळ्या गोष्टींवर विचार करून तो तुम्हाला सारखं वेळोवेळी मार्गदर्शन करू शकतो की तुम्ही हे करा, आणि जेणेकरून प्रिकॉशन इज बेटर याप्रमाणे तो तुम्हाला. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का, की तुम्ही असं करता असं तुम्ही मला सांगितलं, तर तुम्ही कोणाकोणाचं केलंय, कसं तुम्हाला त्याचे फायदे झाले किंवा त्यांना कसे फायदे होत गेले, असं एखादं एक उदाहरण तुम्ही आम्हाला सांगू शकता? त्याच्यामध्ये कसं, आता माझ्याकडे बरेचसे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ओके, जे कुठलंही वास्तू घेण्याच्या अगोदर किंवा काही घेण्याच्या अगोदर ते मला पहिले फोन करणार की बाबा मी ही प्रॉपर्टी घेतोय, ही घेऊ का नको. ओके, कारण काय, आज इंडस्ट्री घ्या किंवा एखादं घर घ्यायचं असेल किंवा घरामध्ये काही चेंजेस करायचे असतील, इंटेरियर जरी करायचं म्हटलं तर आज 10-15 लाख रुपये कुठे दिले जाऊ शकतात. घर घ्यायचं असेल तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर कमी कमी 1 करोड रुपये तर आजच्या रेटला नथिंग आहे. काय, एवढी जर मोठी अमाऊंट तुम्ही जर इन्व्हेस्ट करताय तर एखाद्या वास्तुतज्ञ घेऊन किती घेणार आहे? 1% पण होत नाही. 1 करोडचे 1% पण होत नाही. ओके, 5,000, 10,000 आता डिपेंड करतो वास्तुतज्ञ कुठला येतोय त्याच्यावरती. ओके, काही लोक असतात, काही वास्तुतज्ञ असे पण आहेत की ते 1 लाख रुपये घर बघण्याचे असे पण आहेत. अप टू त्या व्यक्तीने ठरवायचं की कोणाकडे जायचंय. ओके, पण एकंदरीत तुम्ही ऑफकोर्स जसं डॉक्टर आपला फॅमिली डॉक्टर असतो, दुखलं खुपलं की लगेच आपण त्या फॅमिली डॉक्टरकडे जातो, तसं एक मार्गदर्शन, सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक नेव्हिगेशन मिळणार आहे. करेक्ट.
सर्वात महत्वाची गोष्ट नेव्हिगेशन मिळणार आहे. आता तुझा पाथ असा आहे, थोडासा तू काम कर, पुढे जाताना तुला खड्डा येणार आहे, तू थोडासा वाका चाल किंवा निदान नीट धरून बस, म्हणजे खड्डा लागला तरी तू गचका लागून तुला सांभाळू शकतोस. हे जे काय आहे ना, हा ज्योतिषवाला किंवा वास्तूवाला नक्की तुम्हाला गाईड करू शकतो. आहेत काही लोक असे असतात की ते प्रॉपर, खास करून गुजराती लोक म्हणा, मारवाडी लोक म्हणा, किंवा मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट किंवा जे असतात त्यांचा एक वास्तूवाला असतोच, बरोबर, किंवा ॲस्ट्रोलॉजर असतोच. हो, मी ते पाहिलं. म्हणजे अंबानींच्या घरी जेव्हा पूजा होती तेव्हा त्यांचे ते गुरुजी ते त्यांच्यासोबत असतात, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांना ते असतातच असतात. तर मला हेच म्हणायचं की आतापर्यंत मी ऑब्झर्वेशन असं आहे की जितका सक्सेसफुल माणूस असतो किंवा जितका मोठा माणूस आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, की तो या सगळ्या गोष्टी करतो, पण त्याचा तो बाऊ करत नाही. बरोबर, ठीक आहे, पण तो हे सगळं करून घेतो, तो हे सगळं बघून घेतो, आधी नीट पारखून व्यवस्थित ते अरेंजमेंट करून हे सगळ्या गोष्टी करतात. आणि सामान्य माणसाला जेव्हा ह्याच्याने काय होतंय, आपले कर्म करा, पण ते कर्म हा एक भाग झाला आणि त्याला मिळणारी साथ म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहून माणसाची किती कर्म त्याला साथ देणार आहेत. नाही, माझं सिंपल सांगणं आहे की बाबा तुमच्या जनरली मी स्टेटमेंटमध्ये सुद्धा हे वाक्य टाकतो, ओके, की तुमच्या चढ उताराला फक्त वास्तूच कारणीभूत असते असं पण नाही. 4 पॅरामीटर्स मी जनरली ऑब्झर्व केलेले, हे पॅरामीटर्स तुमच्या काय बोलतात त्याला चढ उतारला कारणीभूत ठरू शकतात. पहिलं म्हणजे वास्तू तर येतेच येते, दुसरं तुमचं डेस्टिनी, तिसरं तुमचं कर्म, आणि चौथं तुमचं तुम्ही कुठल्या वातावरणात राहतायत. तुम्ही करोडपती आहात, लखोपती आहात, पण तुमचे सगळे मित्रच दारू आहेत, काय होईल? कालांतराने त्या व्यक्तीला पण दारूचं व्यसन लागेल. आणि करोडपतीचा एक आता रिसेंटली मी एक काय बोलतात त्याला लेख बघितला होता. एक मोठे आर्टिस्ट आहेत, ओके, मराठी आर्टिस्ट होते, आणि त्यांनी खूप कमवलं, पण कसं होतं ना, डोक्यात मध्ये हवा गेली आणि एकंदर इगो क्रिएट झाला, किंवा ते होत्याचं नव्हतं पण होतं. तर असा त्यांचा तो एक लेख होता. त्यांनी स्वतः कबूल केलं की एक काळ मी कुठल्या तरी टॉपला होतो आणि एक काळ मी एकदम खाली आलो. तिथे कोणतरी त्यांना कान टोचणारा व्यक्ती पाहिजे होता. बरोबर आहे, तो कदाचित त्यांना मिळाला नाही, मे बी, कदाचित. तर मी तेच सांगतो, एक चांगला वास्तू तज्ञ किंवा एक वास्तू सल्लागार किंवा आपला फॅमिली वास्तू डॉक्टर तुम्ही नक्की निवडा, जेणेकरून तुम्हाला येणारे छोटे मोठे प्रॉब्लेम्स, तुमच्या आयुष्याला मिळणारी एक चांगली दिशा मिळण्यासाठी त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होऊ शकतो. दीपक जोशी सर, तुम्ही आज इथे आलात, धन्यवाद. धन्यवाद.